जळगाव एमआयडीसी मध्ये चटई कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागली। कामगारांच्या खोलीमधील कूलरच्या केबलला शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागलेली आहे। कामगार वेळीच बाहेर पडल्यानं जीवितहानी टळलेली आहे। अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय। जळगाव एमआयडीसी मध्ये चटई कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागलेली आहे। सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये। जळगाव शहरातल्या एमआयडीसी परिसरातील सिद्धिविनायक या चटई कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागली आणि ही आग जी आहे ती अद्यापही आटोक्यात आले नसल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं आहे। आपण आता त्याच कंपनीच्या ठिकाणी आहोत। आपण जर बघितलं तर पहाटे 4 वाजेपर्यंत जी आग आहे विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न जवळपासचे तालुक्यातील अग्निशमन बंब असतील, महापालिकेचे अग्निशमन बंब असतील यांच्या माध्यमातून ही आग विझवण्याचे या ठिकाणी प्रयत्न केले जात होते। मात्र ही आग अद्यापही पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे। अद्यापही या ठिकाणी आपण जर बघितलं तर अग्निशमन बंबाच्या माध्यमातून पाण्याचा मारा असेल किंवा फोमच्या माध्यमातून ही आग या ठिकाणी विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। मध्यरात्री या ठिकाणी सिद्धिविनायक या चटई कंपनीला ही भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि या आगीमध्ये जवळपास कंपनीतलं संपूर्ण साहित्य असेल किंवा चटई बनवण्याचा कच्चा माल असेल हा पूर्ण माल या ठिकाणी खाक झाल्याची माहिती आहे। जेव्हा ही आग लागल्यानंतर कामगारांना जशी माहिती मिळाली त्यानंतर सर्व कामगार जे या ठिकाणी रात्री शिफ्टवर आलेले होते, ड्युटीसाठी आलेले होते, ते सर्व कामगार तत्काळ कंपनीच्या बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला। मात्र काही वेळातच शॉर्ट सर्किटने या आगीने रौद्ररूप धारण केलं आणि या आगीमध्ये जी आहे शेजारची जी सूर्यफुलाच्या बियावर प्रोसेस करणारी जी कंपनी आहे ती सुद्धा या आगीच्या लपेट्यात सापडली आणि त्यामुळे या ठिकाणी पूर्णपणे ही आग जी आहे ही संपूर्ण पसरली।